सो कसे आहात मित्रांनो? फायनली आपली आता ही जी जर्नी ही ब्लॉग पहिला 2026 मधला स्टार्ट झालेला आहे. आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यात पहिले मेंबर आपले ॲड झालेले आहे. हिचं नाव आहे अंजली. हिची कोण आहे ही अंजली? हिची स्टोरी आपण नंतर बघू. एवढे सगळे लोक आपल्यासोबत आहे. सिद्धार्थ आहे आणि यांचे मला अजून नाव पूर्ण माहीत झालेलं नाही. आमचं अजून इंट्रोडक्शन वगैरे झालेलं नाही. ही इकडं चैताली आहे, प्रेरणा आहे, यांचं पण अजून इंट्रोडक्शन झालं नाही. आपण आता सध्या छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टला आणि आपण आता कुठं चाललो बघू पुढच्या ब्लॉगमध्ये. काय वाटतंय तुला? काय होणार आहे आता? छान वाटतंय. पहिला जाती कुठं? अरे डायरेक्ट नाही सांगायचं आहे. डायरेक्ट तू फ्लाईटनी फर्स्ट टाइम जाते. तुझा काय एक्सपिरियन्स आहे? काय एक्सपेरिमेंट आहे तुझी? छान वाटते. पहिल्या वेळेस जाते मी फ्लाईटमध्ये. पहिल्या वेळेस फ्लाईट पण बघणार आहे, फ्लाईटमध्ये बसणार पण पहिल्या वेळेस. तर बघू आता कसं वाटतं. परत सांगते मी तुम्हाला. आमच्यासोबत आता या ठिकाणी टोटल 9 लोक आहे. आम्ही कुठं जाणार आहे ते तुम्हाला पुढं कळालंच. पण मोबाईलचं सगळ्यात पहिली सुरुवात मोबाईलचं चार्जर घरी राहिल्यापासून झालेली आहे. आपल्यासोबत आहे, काय नाव आहे मॅडम? माझं नाव अंजली. अंजली मॅडम आहे आपल्यासोबत. सिद्धार्थ, मला फॉलो करा. SID. अरे यार फॉलो करा. हॅलो प्रेरणा. सो हॅलो गाईज, माझं नाव आहे चैताली पवार आणि मी प्रशांत दादाला आज ट्रिपला घेऊन जाते. हेलो हाय, माझं नाव चैतन्य कापड. हेलो नाम बोला. मैं यादीश पूरी ट्रिप में रहोगे ना साथ में? ऑफ कोर्स. मेरी प्लान की है. हेलो गाइस, आई एम राहिल खान, प्रशांत सर का जूनियर. अरे बाप रे, जूनियर है. नहीं, मैं इन सब लोगों को इसलिए पूछ रहा हूँ पूरी जर्नी में साथ में रहेंगे क्योंकि हमारी फ्लाइट एयर इंडिया की है. टेक ऑफ करून आता भरपूर वेळ झाला आहे. जवळपास 15-20 मिनटं आम्हाला आता झालेली आहे. आणि वरती जेव्हा आपण असं फ्लाईटमध्ये ना, तर खाली हा आपल्याला असा व्ह्यू येतो नाही का. या व्ह्यूमध्ये आपल्याला फक्त असं वाटतंय की बा आपण असं एखादं स्वप्न वगैरे बघताना नाही का, त्यात हरवलेलो असतो स्वप्नात नाही का, तशा टाईपमध्ये हा व्ह्यू येतो नाही का. जेव्हा वर कुठल्याही प्रकारचं प्लेन हालत नाही आहे, काही नाही आहे. आणि फक्त असं कानामध्ये असं तुम्हाला पण आवाज येतो तरी पण होत असं. कदाचित माझा आवाज खूप कमी पण आला असेल या फ्लाईटमध्ये. या साईडने आपला असा हा व्ह्यू येतो. बहुतेक हा समुद्र आहे खाली. समुद्र आहे खाली. बहुतेक असं वाटतंय मला की इथं खाली पाण्यासारखं समुद्र वगैरे काही आहे असं वाटतंय मला. पण आता एक्झॅक्ट काही कळत नाही नेमकं काय. ते मॅपवरच कळलं आपल्याला. आता आपण सध्या समजा जमिनीपासून खूप वर आहे. वर आहे. तर काय झालं, जेव्हा आपलं प्लेनमध्ये मी जेव्हा बसले का, जेव्हा प्लेन उडायला लागलं का, तेव्हा माझ्या छातीमध्ये एकदम धडधड व्हायला लागले आणि कानामध्ये असा आवाज येतोय नुसता. मला ऐकूच येत नाही काही. मी इतकी जोरात बोलते. मला वाटतंय मला तसं होतंय म्हणूनच मी जोरात बोलते. आणि अजून आता किती वेळ झाला आपल्याला टेक ऑफ करून? 10-15 मिनिटं झाले असं. आता काय वाटतं तुला? आता काय पाहिजे तुला? आता मला असं वाटतंय घरं दिसावं खाली, झाडं दिसावं, काही दिसत नाही. फक्त आभाळ दिसते आणि थोडंसं पाणी तर नाही वाटत आहे. आणि सूर्याचं हे बघा, हे खालच्या साईडला बघा अशा पद्धतीने हा व्ह्यू येतो नाही का. पाणीच वाटतं. पाणी नाही, आता आभाळ दिसतंय. बघ काय दिसतंय बघ पाणी. आता आभाळ दिसतंय. सूर्य पण चमकतोय ना, बघा ना, सूर्य डोळ्यात. अरे प्लेन खाली जात आहे इकडच्या साईडने. वळण घेते वळण. तर अशा पद्धतीने आम्हाला खूप मजा आली. आता प्लेनमध्ये बसून तरी मी पुढे सांगते तुम्हाला अजून काय मजा आली ते. उतरल्यावर दिल्लीमध्ये उतरल्यावर. तर मला सांगा प्रशांत, तुम्हाला कसं वाटतं? अक्षरशः मला असं वाटतं की पूर्ण हे ढग जे दिसतंय ना, ते गॉगल
पाहिला पण असं वाटतं पूर्ण कापूस पिंजून ठेवलाय खाली नाही का डायरेक्ट नाचरे मोरा नाचरे मोरा कापूस पिंजून ठेवलाय जसा. आणि याच्यामध्ये कुठं असं काही असं फील होत नाही की जसं कार चालते वगैरे त्यात नाही असं फील काहीच नाही वाटत आहे. असं वाटतंय आपण घरात सोप्यावर बसलोय. आणि प्लेन पण असं स्टेबल वाटतंय असं वाटत नाही ते पळत आहे किंवा त्याला वेग आहे वगैरे. सोप्यावर बसल्यासारखं वाटतंय. शैतानी सिद्धार्थ एवढा काय विचार करू लागला भाई. वय लागतंय आता. लय झोपली ती भन्नाट मध्ये. लय झोपली ती भन्नाट मध्ये. मोठं किती ढगात गेली ढगात. ती टाकत ऑलरेडी. छान पाणी आहे. विचार कर चहा आहे छोले भटुरेची भाजी आहे पराठा आहे छानपैकी इकडं फ्रूटचा काय आहे अमूलचं आहे अमूल स्टार फ्रूट योगर्ट ब्लूबेरी असं काहीतरी आयटम आहे. धावपट्टीला लागला. आलो आपण खाली. जम्प झाला. ते बघ ब्रेक लागताय बघ त्याचे. ते बघ ब्रेक बघते घरचे ब्रेक सगळं ते पण कव्हर झाले ब्रेक लागताय बरं का. सो गाईज अशा प्रकारे आम्ही आता सध्या दिल्लीच्या एअरपोर्टला उतरलेलो आहे. अशी ही या फ्लाईटमध्ये आम्ही आलो होतो. आपण यांच्यासोबत छान म्हणजे तुझा फोटो काढून घ्या आपण. ये इथं ये इथं इकडं बघ. ए चैताली काय म्हणले ते. ए चैताली काय म्हणले तुला ते. अरे क्या कमाल करते यार तुम. हे सगळे येणे लोक आहे. शेंडी किती अंतर होतं ते जास्तीत जास्त 2 मिनिटाचं अंतर होतं ते. त्यांना फ्लाईट समोर फोटो काढायचे होते तर त्या फ्लाईटच्या त्याला इतके सिक्युरिटीवाला क्या कमाल करते यार तुम लोग. सांग भाई काय झालं. माझं लहानपणापासून स्वप्न होतं हा. की नाही का प्लेन मध्ये एकदा गेलो ना तेव्हा मी बाथरूमला जाणार. हा. मी गेलो मी असं बसलो आणि प्लेन हल्लं ना मी असं असं झालं झालीच नाही मेन म्हणजे. सो मित्रांनो आता आपण आहोत दिल्लीच्या मेट्रो स्टेशनला. एअरपोर्टहून आम्ही सगळे आत्ता असे वॉक करत बाहेर आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो मेट्रो स्टेशनकडे. इथून आम्ही आता कुठं जाणार आहे आपण. मला नाही माहिती. मला माहित नाही सध्या आम्ही कुठे. सरोजिनी मार्केटच्या आधी. हां 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 आधी जेवण वगैरे करणार आहे मग जाणार आहे. हे पाहिजे अशा प्रकारे. आमचा ब्लॉगर पडला मोबाईल पडणार होता. ब्लॉगिंग राहिली ती. मोबाईलची वाट लागणार होती. आता 17 येण्याचे चिन्ह मला या ठिकाणी दिसत होते. क्रेडिट कार्ड मारून सिद्धार्थसाठी. मॅडम स्टोरी टाकण्यात बिझी वाटतं. अंजू मॅडम आहे. थोडीशी शॉपिंग आमची झाली. आता फायनली आता आम्ही मनालीसाठी जाणार आहे. आता आम्ही सध्या मेट्रो स्टेशनला आहे. तिथून आम्ही जाणार आहे मनाली. आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटू मनालीमध्ये.
कैसी है ठंडी? हाँ गाइस, ये देखो हम ये बर्फ में कसे आहात मित्रांनो. आज मी आहे पंजाब अमृतसरमध्ये. सकाळी मस्त आम्ही हॉटेलहून फ्रेश होऊन आता या गोल्डन टेम्पलमध्ये जायला निघालो होतो. मस्त एकदम पगडी वगैरे घातलेली आहे. एकदम भारी असं लोकेशन आहे. सगळं माझ्यासोबत आहे. अंजली मॅडमनी हा दुपट्टा घेतलेला आहे. कसा आहे दुपट्टा? सांगा बरं माझा दुपट्टा कसा तू दिसतोय? सांग ना, कसं आहे, क्वालिटी कशी आहे? नाही, खूप छान आहे. खूप गरमी आली मला हा? दुपट्टा घातल्याने. अंजली मॅडमनी हा दुपट्टा घेतलेला आहे. थंडी वाजते. मी वर मस्त, पण एक गोष्ट आली माझ्यासोबत. ही पगडी जेव्हापासून बांधली ना, असं रुबावाला नाही का, असं ॲटिट्यूड आल्यासारखं वाटतंय नाही का. असं मी जेव्हा स्वतःला पाहिलं ना कॅमेरा ऑन करून, तेव्हा असं रुबाब आल्यासारखं वाटलं मला. आता आम्ही हे गोल्डन टेम्पलकडे चाललो आहे. आमच्या सोबतचे सगळे मंडळी गेले पुढं, तर जवळच असतील ते. आता माझ्या फोनचा थोडासा इश्यू आहे, त्याच्यामुळे मला जास्त व्लॉगिंग नाही करता येते. पण तरी मी जेवढं होईल माझ्या साईडने तेवढं ट्राय करतो आहे. इथं हे सगळं मार्केट आहे नाही का, एकदम छान छान सर्व पंजाबी ड्रेसेस वगैरे ते नाही का, पगडी वगैरे त्याच्यावरचे जे पगडीच्या वर जे असतात असं इथं ते लावलेले वगैरे ते एकदम भारी आहे नाही का. आता आपण आधी मंदिरात जाऊन येऊ आणि नंतर बाहेर आल्यावर एक्सप्लोर करू. जेवण वगैरे काय करणार आहे अजून बघू. बहुतेक मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसणार आहे. मंदिर नाही येते, काय म्हणतात, गुरुद्वारा आहे. गुरुद्वारामध्ये चला, तर आपण भेटू लवकरच. हॅलो गाईज, आम्ही आता आहे भारत पाकिस्तान बॉर्डरवर. हा आहे भारताचा झेंडा आणि पाकिस्तानचा झेंडा. सो कसे आहात मित्रांनो. आता आपण आलेलो आहे सध्या वाघा बॉर्डरवर. आपल्यासोबत आपले सर्व मित्रमंडळी आहे. समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. बहुतेक हा झेंडा भारताचा आहे, तो पाकिस्तानचा आहे. पुढचा भारताचा आहे का? नाही, हा भारताचा. हा आणि तो पाकिस्तानचा आहे. आपल्यासोबत आहे कालचे आपले पॅराग्लायडिंगचे पार्टनर. मागं आपले सिद्धार्थ मुसेवाला आहे. त्याच्या मागे आपले आधार कार्ड निकालो अपना हाथ में. आधार कार्ड फोटो आहे. चलेगा. आता आधार कार्ड विचारलं होतं त्यांनी, वाचलं. आता नाही तर आमचे वान झाले असते. फिर आपने राहिल सेठ है, यादीश राहिल भाई ये है. और इस तरह हम सब लोग अभी जा रहे हैं वाघा बॉर्डर देखने. हमारे साथ में जो लड़कियां थी उनको अलग गेट से भेज दिया है, क्योंकि ये जंग कभी भी छिड़ सकती है लड़कों और लड़कियों वाली, इसलिए उनको अलग हमको अलग रखा गया है. इसने अपना फ्लैग बनाया है गाल पे. इधर आप बच्चे दिखा जरा. सिद्धू मूसेवाला. और मेरे पास मेरा हथियार है, सेल्फी स्टिक.
काय काय पराठा आहे पराठा. कुठला आहे? दिल्ली. राधे राधे गुरुजी. राधे 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 गुरुजी. राधे राधे. अरे मग टिक्का विक्का लगाने के बाद करेंगे. काय खाते तू? हा मक्खन तरबूज. क्या खा रहा हूँ मैं? मक्खन तरबूज. आपको खाना है मक्खन तरबूज. अच्छा अच्छा. क्या है? मक्खन टरबूज.